नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत 27 फेब्रुवारीचा करंट अफेअर. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. 10 प्रश्न आहेत अति महत्वाचे. फेस्टिवल 2026 बाबत खालील विधाने विचारात घ्या. या महोत्सवाची पहिली आवृत्ती दिमापूर, नागालँड येथे पार पडली. याचे आयोजन NEZCC दिमापूर आणि SCZCC नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले. हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. ठीक आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत ईशान्य आणि दक्षिण मध्य म्हणजे नागपूर सांस्कृतिक केंद्राचे ईशान्यातील लोक आदिवासी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये कोणाचे हंगामी राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे? हंगामी राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. जुने जे आहेत त्यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी दुसऱ्यांना घेतले म्हणजे दुसरे सध्या काळजीवाहू झालेले आहेत. जोस मारिया बलगझार 83व्या वर्षी बलगझार हे पेरूचे 8वे राष्ट्रपती ठरले असून ते पेरूच्या इतिहासातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती आहेत. ठीक आहे. त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे पदच्युत झालेले जोस जेरी यांची जागा घेतली. लक्षात असू द्या. पर्यायामध्ये दोघं पण आहेत. पुढचा प्रश्न ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट 2025. ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट 2025 नुसार 18 ते 34 वयोगटातील भारतीय तरुणांचा मानसिक आरोग्याच्या बाबतीत जगात कितवा क्रमांक आहे? मानसिक आरोग्या बाबतीत. ठीक आहे. वयोगट काय आहे? 18 ते 34. तर 60वा क्रमांक आहे. 64 देशाच्या यादीत भारतीय तरुण 60व्या स्थानी आहेत, तर 55+ वयोगटातील भारतीय 49व्या स्थानी आहेत. म्हणजे या रिपोर्टचं असं म्हणण्यात आलं आहे की 55+ जे वयोगटातले आहेत भारतीय त्यांची मेंटल हेल्थ चांगली आहे ऍज कम्पेअर टू 18 ते 34 वर्ष वयोगटातील तरुणांपेक्षा. ठीक आहे. त्यांचा MHS स्कोर केवळ 33 नोंदवण्यात आला आहे. सोशल मीडियाचा अतिशय वापर असल्यामुळे फॅमिलीमध्ये पण प्रॉब्लेम होतात. एकूणमेकाशी कोणी बोलायलाही तयार नाही. 4-5 जण सोबत जरी बसले असले तरी प्रत्येक जण आपल्याच मोबाईलमध्ये बसलेले असतात. एज्युकेशन प्रॉब्लेम पण प्रत्येक शाळेमध्ये पण सिलेबस कंप्लीट करण्यावर फोकस देत आहेत. त्याच्यामुळे हे असे प्रॉब्लेम्स होतात. मेंटल हेल्थ. ठीक आहे. लक्षात असू द्या. 60वा क्रमांक आहे भारताचा. पुढचा प्रश्न जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2026. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2026 WSDS बाबत अयोग्य विधान ओळखायला सांगितलं. ठीक आहे. ही परिषद टेरीद्वारे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. हे या परिषदेचे 25वे म्हणजेच रौप्य उत्सव वर्ष होते. या परिषदेत हिम कनेक्ट उपक्रम राबवण्यात आला. या परिषदेचे उद्घाटन मुंबई येथे करण्यात आले. लक्षातच ह्याच्यातूनच लक्षात येतं परिषद टेरी द्वारे नवी दिल्ली येथे नवी दिल्ली जर आयोजित करण्यात आली असेल तर उद्घाटन मुंबईत कसं होईल? तेच आपलं उत्तर चुकीचं आहे. ठीक आहे. ही परिषद 25 ते 26 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडली. ठीक आहे. पुढचा प्रश्न दिल्लीत ओपन 26 टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणत्या भारतीय खेळाडूंनी पटकावले आहे? ठीक आहे. पुरुष दुहेरीचे दिल्लीत आयोजन झालेले दिल्ली ओपन 2026. सिद्धांत बटिया. लक्षात असू द्या. दिल्ली ओपनचे जे सिंगल आहे तो कोणत्या तरी दुसऱ्या कंट्रीतला आहे. 21 वर्षाचा आहे तो. त्याचं नाव बघून घ्या काय आहे ते. तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. सिद्धार्थ बटिया आणि बेल्जेरियाचा अलेक्झांडर डोस्किन यांनी हे विजेतेपद मिळवले. दिल्ली ओपन दुहेरी जिंकणारे सिद्धार्थ हा तिसरा भारतीय ठरला आहे. पुढचा प्रश्न भारतीय लष्कराच्या कोणत्या कमांडने पोखरण येथे एक्सरसाइज अग्निवर्ष या सरावाचे नेतृत्व केले. तर कोणी केले आहे? दक्षिण कमांडने. पुणे येथे मुख्यालय असलेल्या दक्षिण कमांडने म्हणजे याचं मुख्यालय कुठे आहे? पुणे. पोखरण राजस्थान येथे या एकात्मिक अग्नी आणि हालचा सरावाचे आयोजन केले. कर्मचारी राज्य विमा निगम ESIC 24 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या कितवा स्थापना दिवस साजरा केला? कर्मचारी राज्य विमा निगमने. ठीक आहे.
तर त्यांनी 75वा साजरा केला. 24 फेब्रुवारी 2052 रोजी स्थापना झालेली ESICने 2026 मध्ये अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष साजरा केला. हे कामगार आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. पुढचा प्रश्न संस्था जागतिक स्वयंसेवी संस्था दिवस वर्ल्ड एनजीओ डे 2026 ची थीम विचारली गेली आहे. ठीक आहे, तर त्याची आहे रिस्टोरिंग डिग्निटी टू द इन्क्लुजन. थीम काही तेवढी विचारल्या जाणार नाही, पण हे दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हे एनटीपीसीला मागे 2 वेळेस क्वेश्चन विचारले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. ठीक आहे, वर्ल्ड एनजीओ डे तर लक्षात असू द्या 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 2014 पासून ही 2014 मध्ये पहिल्यांदा हा दिवस अधिकृतपणे साजरा झाला. त्याच्यानंतर ते कंटिन्यू चालत राहिला. नमस्ते योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? योजनेचं नाव काय आहे? नमस्ते. स्वच्छता क्षेत्रात यांत्रिक परिसंस्था निर्माण करून मानवी सफाई पद्धत बंद करणे. काय आहे? योजनेचं नाव नमस्ते. नाही, याचा उद्देश योजनेचं नाव नमस्ते आहे आणि याचा मुख्य उद्देश विचारला आहे तर स्वच्छता क्षेत्रात यांत्रिक परिसंस्था निर्माण करून मानवी सफाई पद्धत बंद करणे. नॅशनल ऍक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटायझेशन इकोसिस्टीम अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सन्मानजनक काम देण्याचे उद्दिष्ट आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न. देशातील पहिले नेट झिरो पंचायत म्हणून कोणत्या ग्रामपंचायतीला मान्यता मिळाली आहे? काय आहे नेट झिरो? कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये? बेला, महाराष्ट्र. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील बेला पंचायतीने सौर ऊर्जा, कचरा व्यवस्थापन आणि जवळपास 90,000 वृक्षरोपण करून देशातील पहिली नेट झिरो पंचायत होण्याचा बहुमान मिळवला आहे. नेट झिरो म्हणजे काय कळालं का? कार्बन उत्सर्जन केलं तर ते कार्बन उत्सर्जन जेवढं करत आहे तर त्याच्यावर काही सोल्युशन पण आपण काढलं पाहिजे. त्याला नेट झिरो असं म्हणतात. तर त्यांनी जवळपास ग्रामपंचायतीने सौर ऊर्जा, कचरा व्यवस्थापन पण काढलं आहे आणि 90,000 पेक्षा जास्त वृक्षारोपण करून केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना आपल्या पूर्ण देशातील पहिली कुठला आहे? भंडारा जिल्ह्यात आहे. लक्षात असू द्या, महाराष्ट्राचा आहे. बेला ही ग्रामपंचायत. थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच डेली करंट अफेअरच्या सिरीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.